नमस्कार मित्रांनो, नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने नूतन कन्या प्रशालेमध्ये कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याहेतू जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा हा कार्यक्रम आयोजित केला। या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या परभणी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या सौभाग्यवती मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर ह्या उपस्थित होत्या। या प्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सत्यनारायणजी लोया सर यांच्या हस्ते आदरणीय मीनाताई बोर्डीकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला, सन्मान करण्यात आला। एक धडाडीचे नेतृत्व असणाऱ्या आदरणीय मीनाताई बोर्डीकर यांनी विद्यार्थिनींना अतिशय सुंदर शब्दामध्ये मार्गदर्शन केले, जे विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी होते, मार्गदर्शक होते। ऐकूयात मीनाताई यांनी विद्यार्थिनींना केलेले मार्गदर्शन। उत्सवाच्या निमित्ताने हा बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे। तर सरांनी मला काल निमंत्रण दिलं, बा तुम्ही येऊ शकता का? आणि मुलींची शाळा म्हणल्यावर नाही म्हणावं वाटलं नाही। तर आता सरांनी आपल्याला महिलांबद्दल शरद सरांनी सांगितलंय की महिला काय काय नाव लौकिक केलेलं आहे, काय नाही। जुन्या काळापासून महिला पुढे आहेत, पण आपल्या भारतात पुरुष प्रधान देशामध्ये महिलांना असं चूल आणि मूल असं समजायचे, पण आता चूल आणि मूल असं समजायची गरज नाही। आणि ही तुमच्या सेलूतली तर 40 वर्षापासून ती शाळा मुलींसाठी काढलेली आहे। तेव्हा या लोकांचे विचार किती चांगले असतील, किंवा मुलींनी शिकलं पाहिजे, पायावर उभं राहिलं पाहिजे। आणि मुलींनी जर चांगलं काही केलं तर घरातून विरोध नसतो। तर मी एवढंच सांगेन की आज तर सगळ्या विद्यार्थ्यांनी की आता हिच्याकडे हे आहे सुविधा, तिच्याकडे ती आहे, तिच्या आई वडील पैसे लावू शकतात, तिच्या असा काहीही प्रश्न तुम्हाला जर मुलींनी ठरवलं की आपल्याला काही करायचे तर ती नक्कीच करू शकते। आणि आपल्या घरातल्या आई वडिलांना आपल्याला विचारात घेऊन आपण तुम्ही जर पुढे चालत राहिले तर नक्कीच तुम्हाला कोणीही विरोध करणार नाही। एवढा हे शब्द मी देते की फक्त आपण आई वडिलांना विचारात घ्यावा लागते की आम्हाला हे असं करायचे, आपल्याला तसं करायचे। किंवा पुण्या मुंबईला ज्याचे ऐकत नाही तिकडे जाऊन शिकू शकत नाही, तर शिक्षण आपल्या इथं पण आहे, तुम्हाला जे शिकायचे ते इथे पण मिळते। त्याच्यामुळे फक्त आपण शिकलं पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। जे आपल्यासाठी चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे। प्रत्येक व्यक्ती, तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या वर्गातल्या असतील, बाहेरच्या असतील, पण प्रत्येक मुलींनी चांगले गुण आपण धारण केले पाहिजे। आणि ज्या चुकीच्या गोष्टी त्या आपण बाजूला करून चांगल्या गुणामध्ये आपण राहिलं पाहिजे। आणि आपण नक्कीच तुम्ही पुढे जाल आणि नक्कीच तुम्ही तुमच्या पायावर सेलू शहराला तर शिक्षणाचं माहेरघर असं म्हटलेलं आहे, कारण इथं खूप जुन्या पहिल्यापासूनच कॉलेज आहे, शाळा आहे। आणि त्याच्यामुळं सगळ्या आपल्या परिसरातले विद्यार्थी सेलूमध्ये राहतात। इथं बरेच काही डॉक्टर, इंजिनियर होऊन गेलेले आहेत आणि ती प्रथा अशीच पुढे चालू आहे। त्याच्यामुळे मुलींनी फक्त आपलं शिक्षण, व्यवसाय जरी करायचा असेल तर आपल्या घरातल्या लोकांना विचारात घेऊन करा, तुम्हाला कोणीही नको म्हणणार नाही। आणि चांगल्या पद्धतीने तुम्ही भविष्यात तुमचे व्यवसाय सुद्धा उभे करू शकता। असे खूप काही उदाहरणं आपल्या समोर आहेत। आणि आजकाल मीडियामध्ये तर तुम्हाला खूप काही पाहायला मिळते, पण मीडियामधल्या चांगल्या गोष्टी धारण कराव्या आणि आपलं जीवन सुख आनंदाने भरभरून करण्यासाठी आपल्या जवळच असते। आपण दुसऱ्याचं बघून दुःखी व्हायचं नसते। आपण तुमचं जीवन सुद्धा तुम्हीच आनंदी करू शकता, तुम्हीच सुखी करू शकता। सगळं करण्याचं काम आपल्या हातात आहे आणि कसं करायचं एवढंच तुम्हाला समजलं पाहिजे। आणि आज व्यासपीठावर आपले लोया सर आहेत, कोठेकर सर, जोशी सर, सर्व व्यासपीठ महिला, आणि आज मला इथं बोलवलं, मान दिला, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभारी आहे। नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा सन्मान कार्यकर्तृत्वाचा
नूतन कन्या प्रशालेमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्ती आदरणीय मीनाताई रामप्रसादजी बोर्डीकर या उपस्थित झाल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर शब्दामध्ये मार्गदर्शन केले. त्याबद्दल प्रशालेच्या वतीने ताई आपले मनपूर्वक धन्यवाद. तुमचे अमूल्य असे मार्गदर्शन आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना कायमच असू द्यात. पुनश्च एकदा तुमचे मनपूर्वक धन्यवाद.